या कॅबमधून ऑइल लिकेज होतं. तर त्या आपल्याला कॅबमध्ये एक मोठी राईड आहे. तर महावीरमधनं आपल्याला घ्यायचं आपल्या बाईकसाठी ऑइल, इंजिन ऑइल. बाईकचं काम आपलं चालू झालं आहे. सो गुड आफ्टरनून गाईज. तो आजचा ब्लॉग एक रँडम ब्लॉग असेल बिकॉज आपली जी एक्स्ट्रीम आहे सो तिचा फक्त या कॅबमधून ऑइल लिकेज होतं. तर त्यामध्ये आपल्या गाडीचा आवाज थोडा वेगळा होता आणि इंजिनमधनं ऑइल पण थोडासा कमी झाला आहे. तर आपण तेच आता चाललो आहे बाईक द्यायला. म्हणजे आपल्याला काही सर्व्हिस सेंटरला वगैरे तर द्यायची नाही. मी जिकडे सर्व्हिस करायला देतो दादाकडे, मी त्याकडेच बाईक सर्व्हिस करायला देणार आहे. ते पण मी भरपूर ऐकलेलं की एवढे असे प्रॉब्लेम्स वगैरे येतात आहेत बिकॉज ऑइल कॅप लिकेज तर होतेच आहे. इवन पार्टचं जर तुम्ही शॉकअप्सर बघाल त्याचा पण लिकेज होतोच आहे. सो बघूया आपण दादाकडे जाऊन. ग्रेट. तुम्ही माझ्या ऑफिसच्या इथून आता निघालो आहे. काही माईक पण लावला नाही आहे, तर माईक कॅरी नव्हतं केलेलं. तर हे पण ॲक्शन 4चा जो माईक असेल त्याच्यामधूनच तुम्हाला आवाज वगैरे येईल. म्हणजे मी जो कॅमेरा आणलेला माझे बाकीचे व्हिडिओज एक्सपोर्ट करायला, तर विचार केला की आपण आता तिकडे जातोच आहे, गाडीचं काम करतो आहे, तर ते तुम्हाला पण दाखवून देऊ. आणि मी गाडीचं काम यामुळे पण करून घेतो आहे, परत आपल्याला फॅबमध्ये एक मोठी राईड आहे ती पण कंप्लीट करायची आहे. तर त्यासाठी पण बिकॉज हे काम जर मी आता रखडवलं तर पुढे जाऊन मला भरपूर त्रास देणार. तर म्हणून पण हे काम मी आता लगेच करून घेतो आहे. बिकॉज हे आत्ता चला 1000-2000 होऊन जाईल, पण हे जर पुढे असंच ठेवलं आणि काही लक्ष नाही दिलं तर पुढे मजबूत घोडा लावेल गाडी. मामाने आपल्यासाठी गेट खोललंय. काय करताय गाडीवाला? भाई मला अशी आजी मला आवडत नाही. अरे गाडी पूर्ण रस्ता खालती आहे, काढा ना गाडी पटकन. तुम्ही वाट बघत बसणार, दुसरी गाडी येणार, मग त्याच्यानंतर मी गाडी पुढे टाकणार. काय मतलब आहे? ॲक्च्युली मी आता आहे साकीनाक्याला. साकीनाक्यावरनं आपल्याला जायचं आहे घाटकोपरला. घाटकोपर दिसला ना, घाटकोपर वेस्टलाच आहे ते. तर आपल्याला थोडीफार ट्रॅफिक राहते साकीनाक्याला. साईड दिसेल थोडी. थँक्यू. तर इथूनच सुरुवात झाली आपली ट्रॅफिक लागायला. रॉंग साईडने काढलं. तर जर या साईडने गेलो ना आपण रात्री पोहोचलो आहे. रात्री म्हणजे अर्धी ट्रॅफिक बघा. हे ट्रकवाले आहेत ना, त्यांच्यामुळे अर्धी ट्रॅफिक होतो. या साईडचं सिग्नल सुटायला टाईम लागतो. मला घाई पण जायची. मी तर डायरेक्ट जाणार आहे सिग्नल पाहिजे.
तुम्ही सिग्नल तोडू नका. सिग्नल तोडल्यावरती तुम्हाला माहिती आहे किती फाईन असते. आणि मी आहे इकडचा दररोजचा, तुम्हाला माहिती आहे पोलीस दादा किती होते असतात. प्लीज सिग्नलची काही तोडू नका. पण पटकन कुठली गाडी एखादी समोरून आली झालं तुमचं. मी जस्ट मला थोडीशी घाई आहे म्हणून मी सिग्नल तोडतात. वाजलेत आता 4:40 आहे. तर मोस्ट ऑफ द पब्लिक आता कामावरनं पण सुटली असेल म्हणून इकडे जास्त ट्रॅफिक असतं. तुम्ही 6-6:30 जर पाठवण्याच्या सिग्नलला येत आहे भरपूर ट्रॅफिक असतं भरपूर. तर दादाकडे जायच्या आधी आपल्याला जायचं आहे महावीरमध्ये. तर महावीरमधनं आपल्याला घ्यायचं आपल्या बाईकसाठी ऑइल, इंजिन ऑइल. तर म्हणजे महावीर बाईकचे सगळे पार्ट नाही आहे का, सगळे ॲक्सेसरीज वगैरे भेटतात. काय ऑइल वगैरे चेंज करायचं आहे. तर आपल्या पण बाईकसाठी आपल्याला ऑइल घ्यायचं आहे. तो पण दाखवेल की मी कुठला ऑइल घेणार आहे. दादा तर बोलला की माझ्याकडे म्हणजे इंजिनचा वरचा कॅप असेल, तर नसेल तर आपण आपल्याला परत इकडेच यायला लागेल घ्यायला. तर बघू. तुला मी कालच दादाला कॉल केला. कालच विचारलेलं की आज येऊ का, पण त्याच्याकडे ॲक्च्युली भरपूर सारे गाड्या होते. तो बोला की आज नको येऊ, आज काम नाही होणार. तर आपण आज इकडे आलो. हेच आहे महावीर. तर तुम्ही पण जर कुठे नाका कुठे जवळ राहत असाल घाटकोपरमध्ये तर तुम्ही पण इकडेच या. ये मोटर को और इंक्वायरी करूँ आई वांट 10-30 और दे सकता हूँ. क्या चाहिए आपको? मीटर केबल यूनिकॉर्न. 90 रुपये का होता ओरिजिनल नहीं है. होंडा लिखा है. अभी इनका 170 रुपये का टेलर है. अभी और क्या चाहिए आपको दादा? और क्या चाहिए आपको? एक्टिवा का 60 का 8 लाख हो गया 560. तो आपल्या ॲक्च्युअलमध्ये मी हा ऑइल वापरतो 5100 10W30. तो आहे टेक्नो सिंथेसिस. इव्हन तुम्ही याच्यापेक्षा पण चांगला ऑइल वापरू शकतात. तो मोटोरोलाचा 7100 10W50 पण भेटतो. तो पण चांगला आहे, पण तो थोडासा महाग आहे. आय थिंक 850-900पर्यंत काहीतरी त्याची प्राईस असेल. माझ्या बॅगेत जागा पण नाही ठेवत, पण ठीक आहे आडवा ठेवूया. तर दादाकडे जायचं आहे, जास्त टाईट बॅगेत नाही ठेवायचं. तो आपला ऑइल घेऊन झालं आहे. आपण आलो आता जागृती नगरला, सॉरी अस्सलफाला. तर आपण डायरेक्टली आता जाऊ दादाकडे. तिथे पण एक ट्रॅफिक लागते यार. तो हे जे तुम्हाला आता इंजिन लिकेज दाखवलं ना, हे मोस्ट ऑफ द एक्स्ट्रीममध्ये आहे. एक्स्ट्रीम 125R मध्ये. म्हणजे मी जेवढे पण ब्लॉग्स बघितले असतील किंवा मी मध्ये शोरूममध्ये पण गेलो, सॉरी शोरूम नाही सर्व्हिस सेंटरमध्ये गेलेलो, तर तिकडे पण मोस्ट ऑफ द गाड्या त्यामुळे येत होते की त्यांची वरची ऑइल कॅप्सूल ती लीक होत होती. सो आय थिंक हे हिरोला फिक्स करायला पाहिजे. सेवनमध्ये मला सांगा जे मी कर्जतचं म्हणजे आमंत्रण सॉंगचा जे ब्लॉग टाकलेला ते तुम्हाला कसं वाटलं. आय नो की भरपूर सारे लोक बोलत असतील की व्हॉइस क्वालिटी थोडंही खराब आहे. काही टेन्शन नाही, आपण त्याला पण इम्प्रूव्ह करूया. तर तुम्हाला जर सांगू जे तुम्ही पण या इकडे, म्हणजे मी तुम्हाला जे सांगतो आता, मला जाऊन बाईक सर्व्हिस वगैरे करायची असेल तुम्ही या दादाकडे एकदा करून बघा. मला त्याचं काम आवडतं. बस मी पण आता काही डायरेक्ट आलो नव्हतो, मला पण फ्रेंडली सजेस्ट केलं की तू एकदा बाईक देऊन बघ. मी पहिले बाईक द्यायचो दुसरीकडे, तर एकदा मी याच्याकडे बाईक देऊन बघितली तर मला भरपूर आवडलेलं आहे आता. म्हणजे बाईक स्मूथ वगैरे चालू होती टोटली. तर म्हणून तेव्हापासून म्हणजे जेव्हा आपली शाईन होती पहिले तेव्हापासून ते आत्तापर्यंत बाईक त्याकडेच होतं.
इवन जे काय माझ्या बाईकचे छोटे मोठे काम असतील ते पण मला वायझर लावायचं असेल किंवा काय लाईट वगैरे लावायचे असेल सगळं मी दादाकडेच करतो. तुम्ही जर इकडून युटर्न माराल तर समोरच आहे आपला दादाचा शॉप श्रीरामन. तुम्ही बघाल की दादाकडे बाईक किती येतात, तर म्हणून बोललो तुम्ही एकदा येऊन बघा, तुम्हाला पण त्याचं काम आवडेल. प्रमोददा नाही दादा, दादा बोललेला आज यायला म्हणून. आपले ऑइल सील गेलेली. नाही 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 हे इंजिनची. हा ते तर मग हेच बोलले. काय तू कपडा कशाला दिला मला? अच्छा हा 28 तारखेला आता डिसेंबरमध्ये. हा बाबा हा वर्ष आहे ना. नाही 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 हे पहिल्यापासूनच आहे. म्हणजे पहिले मला एवढं काय वाटलं नाही की होल काय, पण आता सारखा आवाज यायला लागलाय. ते एकदा गाडी चालवून बघ आवाज येतो की नाही. कारण मागच्या आता मी सर्व्हिसिंग करून गेलो ना, तर दादा बोललेला की मला करून घे, पण मी बोललो नंतरलाच करून घेईन. तर दादा गेले आपली बाईक टेस्ट करायला. त्याचे पण प्रॉब्लेम्स वगैरे होते सगळे सांगितले त्याला. तो काही मेजर असा प्रॉब्लेम नाही आहे, फक्त ते ऑइल सील टाकायची आहे तेवढंच. पण ऑफकोर्स जर तुम्ही ती टायमावरती नाही करून घ्याल नंतरला मग तुमचे लागते. तर म्हणून तुमची पण जर ऑइल सील वगैरे गेली असेल किंवा काही पण मिनिमम छोटासा काम जरी असेल तर टायमावरती करून घ्या, नंतरला गाडी मग खर्च देते. हा ऑइल सील तर बरं ते आवाज यायला लागला रे पटकन. तेच करकर करकर येतं ना. किती वाजे? कॅमेरा लावलाय. हो कॅमेरा लावलाय. आपण ब्लॉग टाकू ना, आपला ब्लॉग टाकतो ना ब्लॉग कशाला? युट्यूब वरती ब्लॉग हा ब्लॉग युट्यूब वरती टाकतो. ब्लॉग ऐकलं नाही. बाईकचं काम आपलं चालू झालं आहे. साईडचे सगळे पॅनल्स वगैरे काढलेत बिकॉज आपल्याला होतं इंजिनचं काम. मला मी दाखवतो. सो ही जी ओरिंग असते आय थिंक ही खराब झाली आहे. हा पार्ट पण ओपन केला आहे. तो ओरिंगचा पार्ट इकडे बसतो. बाईक तर टोटली आता रेडी झाली आहे. काम पण आपला कम्प्लीट झालं आहे. 7 जर तुम्ही इकडे बघाल आय थिंक तुम्हाला दिसणार नाही, मी फ्लॅश पण नाही लावलाय, पण ॲटलिस्ट आता इथून ऑइल तर लीक होत नाही. दादानी पूर्ण मस्त काम करून दिलंय मला. आणि बाईक आपल्या राईडसाठी रेडी झाली आहे. बाईकमधला जे आवाज वगैरे येत होता तो दादानी मला ते करून दिलं आहे. दादा बोलला नॉर्मली आहे, ते काय एवढं टेन्शन घेण्याची गोष्ट नाही आहे की जास्त हीट झाल्यावरती आवाज येतो का. इव्हन ते सगळ्या बाईकमध्ये नॉर्मल आहे. तर मी जर घाबरलो की आवाज आपला जे येतोय तर मला वाटलं की ऑइल वगैरे कमी झालं आहे, पण असं काही टेन्शन नाही आहे. दादा बोलला हीट झाल्यावरती आवाज येतो. ते पण आता आपली बाईक पण रेडी झाली आहे राईडसाठी. ब्लॉग माझे चांगले वाटत वगैरे असतील तर तुम्ही लाईक करा, त्याला शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करा. म्हणजे जे पण माझे अपडेट्स वगैरे असतील ते लगेच तुम्हाला नोटिफिकेशन्समध्ये येतील. आणि माझ्या इन्स्टा आय डीला पण तुम्ही फॉलो करून घ्या, रे विथ शोप म्हणून असेल. तर सगळे राईडचे प्लॅन्स वगैरे असतील तर तिकडे तुम्हाला ते अपडेट भेटतील. सो तेच, सो आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर.
앞에 top rappers 되면 우야 우야 이제는 18 근데 벌써 200만 우야 우야 I'm on the track, feel like nobody I need someone in the pit for the marble I don't go back so I guess a Bugatti